सो हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? मी परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. सो गाईज, आजचा आपला पार्ट आहे 3 आणि आज आपण चाललो आहे धारी देवी, देवप्रयाग, रुद्रप्रयाग हे स्पॉट फिरण्यासाठी. तर सकाळचे वाजलेत 6:30 आणि आपण निघतोय, आपण आपल्या प्रवासाला करतोय सुरुवात. तर चला कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला भेटेल ते तुम्हाला सर्व दाखवतो. तो गाईज, आता आपली बस आलेली आहे बघा, टुरिस्ट UK 07 PA 8191. आता या बसमध्ये आपल्याला प्रवासाला सुरुवात करायची आहे. तर चला प्रवासाला करूया सुरुवात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हर हर महादेव, सदानंदाचा माते की जय, एकविरा माते की जय. गाईज, सकाळी 7 वाजता आपण ट्रॅव्हलरमधून देवप्रयाग धारी देवी दर्शनासाठी निघालो होतो आणि जस्ट 12 वाजले. 12 वाजता आपण धारी देवीच्या मंदिराजवळ पोचलो आहे. तर चला आता बघूया काय करताय, त्यांचं प्लॅनिंग कसं आहे, धारादेवीचं दर्शन होते की नाही होते. कारण की 12 वाजता बोलतात की मंदिर बंद होतं, तरी पण आपण प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतो, तुम्हाला धारादेवीचं मंदिर दाखवतो. गाईज, हा आहे धारी देवीचं मंदिर, जी काही चार धामची रक्षक आहे. मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही जी धारी देवी बघत आहात ते धारादेवीचं रहस्य आहे. इकडचे लोक अशी बोलत होती की ज्या 2013ला आपल्या केदारनाथला जी बाढ आलेली, म्हणजे जो केदारनाथला पाण्याचा फ्लो आलेला, तो या देवीमुळे आलेला. कारण की या देवीचं मंदिर हलवलेलं, म्हणजे त्या देवीला इकडून काढून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केली होती, म्हणून ते केदारनाथला तो फ्लो आला आणि केदारनाथचे आजूबाजूचा परिसर सगळा खराब झाला. आणि त्यानंतर इकडे पुन्हा नवीन मंदिर तयार केलं आणि धारी देवीला पुन्हा इकडं शिफ्ट केलं. तेव्हापासून सर्व सुरळीत चालले, म्हणून या देवीला चारधामचं रक्षक अशी म्हटली जाते. तो गाईज, आता 1:30 वाजलेत आणि आपण इकडे जेवणाचा स्टॉप घेतला आहे. थोडंफार इथं जेवण करूया आणि फाट्याला जाऊया. फाटा स्टॉप आहे आपला, आजचा स्टे आहे. तिकडे जाऊन जरा आराम करूया आणि दुसऱ्या दिवशी केदारनाथला ट्रॅकिंगला सुरुवात करूया. तर आता इथे जेवणात काय काय आहे तुम्हाला दाखवतो. हा आपला हॉटेल आहे जेवणाचा. जाम भूक लागली. तर गाईज, तुम्हाला हॉटेलच्या मागचा व्ह्यू दाखवतो बघा, किती सुंदर असा व्ह्यू आहे. म्हणून आम्ही दरवेळी आल्यावर इकडेच जेवण करतो. जेवणामध्ये तुम्ही बघू शकता दाल तडका, पनीर मसाला आणि रोटी. बघा, सगळ्यांनी जेवायला गेले सुरुवात. चला मी पण करतो जेवायला सुरुवात. सो गाईज, आपलं आता जेवण वगैरे झाले आणि जेवण खूप छान होता. सुरुवातीला वाटलं की
हॉटेल बाहेरून दिसायला तेवढा खास नाही आहे, पण आतमध्ये हॉटेलच्या मागे जो व्ह्यू आहे ना तो खूप छान आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आणि व्ह्यूसोबत जेवणसुद्धा खूप छान होतं. तर आता आपण जेवण वगैरे झालं आहे आणि वाजलेत 3:30 आणि आता आपण इकडून निघतोय फाट्याला. म्हणजे फाट्यावर आपल्याला स्टे आहे आजचा आणि तिकडून आपल्याला सकाळी 3 वाजता केदारनाथसाठी ट्रेकिंग सुरू करायची आहे. तर चला आता फाट्यावर जाऊन हॉटेल बघूया कसं आहे. हॉटेलची तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देतो, हॉटेल कसं आहे ते पण दाखवतो आणि रस्त्यामध्ये व्ह्यू पण तुम्ही एन्जॉय करा. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. सो गाईज आता आपण आलेलो आहे गुप्तकाशीला. तर आपल्याला अजून भरपूर असा डिस्टन्स आपण कवर केला, म्हणून आपल्याला तिकडे जाऊन पण फाट्याला वेट करायला लागेल. त्याच्यापेक्षा आपण बरं गुप्तकाशीचं दर्शन करून घेऊया, म्हणून आपण आलो गुप्तकाशीला दर्शन करण्यासाठी. तर इकडे व्हॅन आहेत, एक पर पर्सन जाऊन येऊन 100 रुपीज असं यांचं भाडं आहे. तर चला बरं जाऊया आणि दर्शन करू. त्या बघा गाईज या जीप आहेत, याच पर पर्सन 100 रुपीज घेतात. सो गाईज हा बघा, हा आहे गुप्तकाशी मंदिर. चला आता पण दर्शन करून घेऊया. जीपमध्ये गाईज फक्त येण्यासाठी 15 मिनटं लागले आणि आता सगळी आपली पब्लिक गेले पुढे. मंदिरात गर्दीच नाही आहे, तर आपलं दर्शन फटाफट होईल. तर आपण दर्शन करून घेऊया. बघा हातवरती कर, हातवरती कर. आणि बाहेर बघा गाय मुखच्या तोंडातून पाणी येते, गाईच्या तोंडातून पाणी येते. ओम नमः शिवाय, जय बोले. तर गाईज इकडे अजिबात अशी गर्दी नाही आहे, पटकन दर्शन झालं. जास्तीत जास्त आपल्याला 2 ते 3 मिनटं लागले आणि 2 ते 3 मिनटामध्ये आपल्या गुप्तकाशी भोलेनाथांचं आणि पार्वती देवीचं दर्शन झालं. हे बघा माझ्या मागे 2 मंदिर आहेत. तर चला तर आपण इकडून निघूया पाट्याला, म्हणजे आपलं जिकडे स्टे आहे इकडे बघूया आजूबाजूला काय तुम्हाला दाखवण्यासारखं असेल ते पण तुम्हाला मी दाखवतो. इकडे बघू शकता तुम्ही गाईच्या तोंडातून कसं पाणी येते. आणि हे आहे गुप्तकाशी मंदिर. सो गाईस इकडे आजचा आपला स्टे. आजची तारीख आहे 8 ऑक्टोंबर आणि आपला आजचा स्टे इकडे. या जागेचं नाव आहे फाटा आणि हा आहे आपला हॉटेल. तर आता तुम्हाला रूम दाखवतो, रूम कसे आहेत. वरून व्ह्यू पण खूप छान आहे असं वाटतंय, वर गेल्यावर कळेल. हे बघा आजूबाजूचा व्ह्यू बघा. सो गाईज आता तुम्हाला रूम दाखवतो, रूम कसे रूम आहेत आणि तुम्हाला सर्व काही अपडेट आहे. आता आपली बॅग सोडायचं काम चालू आहे. माझी बॅग बरी आहे, सेफ होती बॅग. बघा कशा बॅग काढता डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरवर, ग्राउंड फ्लोअरवरून डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरवर बॅग. भाई तो हाताने नाही यायला पाहिजे, वांदे होते आमचं. डेंजर काम आहे. सो गाईज आता आपण हॉटेलवर तर आलो आहे. आता तुम्हाला रूम दाखवतो. 118 नंबर आहे आपला आणि 3 पर्सनचा रूम आहे, म्हणजे 3 जणांसाठी रूम आहे. हा बघा, हा 3 डबल बेड आहे. तो गाईज इकडचे आहेत ना हॉटेल भरपूर असे छान आहेत आणि इकडची माणसंसुद्धा, कारण की भरपूर आपल्याला हेल्प करतायत आणि त्यांना असं वाटते की आमचे जसे आमचे पाहुणे झालेत
आणि पाहुण्यांचं एवढं छान स्वागत करतायत, म्हणजे खूप छान वाटतंय. आता आपल्याला उद्या इकडून केदारनाथपर्यंत ट्रॅव्हलिंग करायची आहे. त्यानंतर गौरीकुंडपासून आपल्या ट्रॅकिंगला सुरुवात होणार आहे, जी काय 22 किलोमीटरची होणार आहे. ती मी तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये दाखवतो. तो गाईज आम्ही आता इकडे फाट्यावर हॉटेल बुक केलं आहे आणि 5 वाजता आम्ही इकडे चेक इन केली. त्यावेळेला थंडी अजिबात जाणवली नाही गाईज. आणि त्या टायमाला तुम्ही मला बघितलंच असेल की मी हाफ टी शर्ट वेअर केलेला होता. आणि थोड्याच वेळात थंडी अशी वाढली, म्हणजे 1 ते अर्ध्या तासामध्ये, की कंट्रोलच होत नाही आहे थंडी. मी पटकन स्वेटर वेअर केला आणि टोपी घातली, तरीसुद्धा मला थंडी सहन होत नाही. एवढी थंडी आहे तिकडे खाली केदारनाथपासून 18 किलोमीटर अगोदर एवढी थंडी आहे. आणि पुढे गेल्यावर तर काय हालत होईल. तर काय नाही, जशी जशी संध्याकाळ होत चालली तशी तशी थंडी वाढत चालली आहे. आणि तुम्हीसुद्धा जर केदारनाथला येत असाल तर फुल सेफ्टीमध्ये या. स्वेटर, टोपी, गरमीचे कपडे वगैरे सर्व घेऊन या सोबत, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. मी सुद्धा पूर्ण तयारीत आलो आहे, कारण की मला दादा लोक आलेले, त्यांनी सगळी मला माहिती दिली, म्हणून मी सुद्धा पूर्ण तयारीने आलो आहे. तरी पण मला थंडी सहन होत नाही आहे. इकडेच एवढी थंडी आहे गाईस, तर वर किती थंडी असणार. भोलेनाथाच्या मंदिरासोबत समोर. तर काय नाही, आलो आहे तर केदारनाथचं दर्शन घेऊनच जाणार. तर चला आता बघूया पुढे पुढे कसं काय होतं आहे, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि आपली आता अर्धी पब्लिक चारधामवाली ती येते श्रीनगरपर्यंत आली आहे. त्यांना अजून तिकडून इथपर्यंत यायला 3 ते 2 तास अजून लागतील. त्याच्यामध्ये आपले नाना नानी वगैरे आहेत, ते आले की मी तुम्हाला त्यांच्याशी पण भेट घेऊन देतो की त्यांची कशी ट्रिप झाली. तर चला तर त्यांची येण्याची आपण वाट पाहू. आता 6 वाजलेत आणि थंडी पण वाढले. चला व्हिडिओ. सो गाईज हा बघा बर्फाने भरलेला डोंगर, किती छान दिसतंय बघा. तर आपला तर चाय आलेला आहे, पण आता थोडं चहा घेऊया गरम गरम. एक नंबर गरम गरम. सो गाईज मी कधी चहा पित नाही, पण इकडे थंडी भरपूर आहे, तर आपण थोडाफार जरा चहा पिऊया. चहा पिल्याने आपण जरा गरम होऊ, म्हणून गरम गरम लेमन टी कशी आहे बघूया. भारी वाटतंय, भरपूर बरं वाटलं. थोडीशी लेमन टी पिली तर. चला तर संपून झाले की भेटतो. तर गाईज आपले राहिलेले मेंबर्स आता आलेले आहेत. हा बघा पहिलाच आपला गडी. आता हलू तर कसा वाटला, कसा होता? आता 2 जाम झाले आहेत, अजून 3 जागा बाकी आहेत जायचा. कैसा होता प्रवास? कैसा? आम्ही तुझी व्हिडिओ बघितली, तुझा ब्लॉग मस्त होता. एक ब्लॉगला ना चक्कर द्यावं, एक रिअल बघ उद्या बघ. तुझा प्रवास कसा होता? पावसात होता प्रवास, पण मजा आली. आता केदारनाथचा कसं काय? काय तुम्ही आहे ना बरोबर. आता इकडे असा पाऊस पडतोय बघ किती. तुला काय वाटते सकाळी पाऊस पडेल की नाही? पाऊस नाही पडला तर चांगलं होईल, पडला तर वाटला गेला. चल. तर गाईस तुम्ही इकडे बघू शकता आपल्या जेवणाची तयारीला सुरुवात झाली आणि इकडे पापड तळत आहेत. पापड तळून झाल्यावर आपण करणार आहोत आपल्या जेवणाला सुरुवात, कारण की आपल्याला खूप भूक लागली आहे. सुपरवायझर आहे बघा आमचं जेवण बनवून. आणि हे बघा इकडे आपली मुगाची भाजी थोड्याच टायमात रेडी होईल. ती रेडी झाली की आपण करू जेवणाला सुरुवात. जेवणाला सुरुवात झालेली आहे, जेवणाला लाईन लागलेली आहे बघा, तुम्हाला दाखवतो. भाऊ जेवला का? आता जेवण होतो. हा होतो जेवण. जेवला का? नाही ना, जेवायचं नाही का? कशी आहे टेस्ट? एक नंबर. मेन माणूस काय आपला? भोईर येल्लो राईस, स्पेशल मेनू. पापड नाही बघा, लॉनचा बॅटला टाईप.
मुगाची भाजी आहे आणि पालक पनीर. सगळी वाशीगावची फॅमिली बसले बघा. वाशीगाव पब्लिक. हे बघा मच्छीवाली नाणी आहे. सर्वात इम्पॉर्टंट ट्रेकिंग उद्याची आहे. ठीक आहे. सर्व आता दोन्ही ग्रुप एकत्र झाले. ठीक आहे. आपले चारधामवाले पण आले एकत्र, बद्री केदारवाले पण आता एकत्र झाले. आता उद्यापासून आपण 14 तारखेपर्यंत एकत्रच असू. ठीक आहे. पहिली तर गोष्ट केदारनाथ ट्रेक आहे. तिचा टायमिंग उद्याचा असेल 3:30चा आहे. ठीक आहे. 3:30 वाजता आपल्याला इथून निघायचं आहे. 3:30 वाजता इथून निघून आपल्याला गाडी घेऊन जाईल सोनप्रयागला पार्किंग मध्ये सोडल्यावर तिथून आपल्याला गौरीकुंडला जायचं आहे. जे लोकल जीप मध्ये आपल्याला घेऊन जातील हे लक्षात ठेवा फक्त. मग तिथून कोणाला घोडा करायचा आहे किंवा कोणाला वॉकिंग जायचं आहे किंवा कोणाला पालखी करायची आहे ते तिथून तुम्हाला करायला लागेल. केदारनाथला वरती पोहोचायचं आहे. वरती पोहोचून आपला हॉटेल आहे. जी सीडी आहे ना आपली केदारनाथची जी सरळ सीडी सगळ्यांना माहिती असेल त्याच्या राईट साईडला भोला सरप्राईज म्हणून एक नाव आहे हॉटेलचा. किंवा आमची माणसं पण असतील किंवा मी पण असेल मेसेज मी डाल दूंगा, फोटो भी डाल दूंगा. तर गाईज कसा वाटला तुम्हाला पार्ट नंबर 3? आवडलाच असेल. तर जास्त काही दाखवायला भेटलं नाही. जेवढं काही दाखवायला भेटलं ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये सर्व काही दाखवलं. तर चला गाईज लवकरात लवकर झोपून घेतो. आता वाजलेत 11:30 आणि आपल्याला 3 वाजता उठायचं आहे. म्हणजे 3 वाजता उठायचं नाही तर 3 वाजता रेडी व्हायचं आहे. कारण की आपल्याला केदारनाथ ट्रॅकला जायचं आहे. म्हणजे लवकरात लवकर जेवढ्या लवकर आपण ट्रॅकला सुरुवात करू गौरीकुंडपासून तेवढ्या लवकर आपण केदारनाथ मंदिरपर्यंत पोचू. आणि मला जरा रेकॉर्ड करायचं आहे. बघूया आपल्याकडून किती तासात हा ट्रॅक कंप्लीट होतोय. जास्तीत जास्त 8 ते 9 तास लागतात. पण आपण बघूया 5 ते 6 किंवा 7 तासात कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. तर चला भेटूया आपण उद्या केदारनाथ ट्रॅकवर. ब्लॉग जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ब्लॉगला लाईक शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण आपल्या अशाच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत वाट पाहत राहा.